मूग डाळीच्या मसाला पुरीसाठी मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातली आहे। कमीत कमी 3 ते 4 तास भिजली पाहिजे। आता ही छानपैकी मस्त भिजली आहे, सॉफ्ट झाली आहे। ते तर मिक्सरला वाटायचे, तर मिक्सरला वाटताना मी यामध्येच 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्यात, आल्याचा अर्धा इंच तुकडा घातलाय, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। एकदा पेस्ट झाली की सगळ्या शेवटी थोडी कोथिंबीर घालायची आणि हलकंच फिरवायचं। कोथिंबीर सुरुवातीला घातली तर पूर्ण हे बॅटर एकदम हिरवं होऊन जाईल, तर शेवटी घातल्यामुळे हलकी हलकी कोथिंबीर दिसते, एकदम पेस्ट असा काला होत नाही। आता यातच 2 मोठे चमचे रवा घातला आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि यामध्ये मावल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एकदम पुरीला आपण नेहमी जसं घट्ट मळतो पीठ तसं आपल्याला हे कणिक इथे मळून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटाला भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर पोलपट आणि लाटणीला तेल लावून असं छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि तेलावरतीच पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला पिठावरती लाटायची असेल तर तुम्ही पिठावर लाटू शकता, पण पिठावर जर आपण पुरी लाटली तर तेल थोडं लवकर खराब होतं, पीठ तेलामध्ये उतरतं, त्यामुळे तेलावर शक्यतो लाटा। आणि इथे पुरी थोडी पातळच लाटायची आहे, म्हणजे रेग्युलर पुरी आपण थोडी जाड लाटतो, तर इथे एवढी जाड न लाटता चपाती इतकी थिकनेस मी इथे ठेवली आहे। तर थोड्या पुऱ्या मी करून घेतल्या आहेत। आता कडकडीत एकदम तेल गरम पाहिजे। त्या मूग डाळ ह्याच्यामध्ये असल्यामुळे हलकीशी खाली चिकटते, पण खूप जास्त चिटकत नाही। आपल्याला ती झाराच्या साह्याने हलकीशी तिला हलवून घ्यायची, म्हणजे ती लगेच निघते। आणि पुरीला कडेने दाब देत देत पूर्ण फुगवून घ्यायची। वरती सुद्धा तुम्ही थोडं तेल असं टाकू शकता, म्हणजे हे छान एकदम गरगरीत फुगेल। आणि ही खूप जास्त वेळ एकदम कुरकुरीत राहते पोळी आणि चवीला पण खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि ही अशीच खाल्ली तरी देखील खूप छान लागते, आणि तुम्ही जर तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाल्ली तरीही चालते। तर मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या, तर खूप वेळ माझ्या पुऱ्या एकदम छान अशा फुगलेल्या आणि कुरकुरीत राहिल्यात। तुम्हाला ही रेसिपी आवडेल असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट मला कळवा।